नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये कंटिन्यू करत आपण भाग 31वा आणि ह्याच्यापूर्वी पण भाग 30 आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. खूप छान पद्धतीने प्रत्येक प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या अंगखांद्यावरती वरती येण्यासाठीचा प्रश्न आपण याच्यापूर्वी विश्लेषण केलेलं आहे आणि खास मुंबई आणि पुणेसाठी ही सिरीज आपण बघत होतो आणि आजपासून तुम्हाला रोज रात्री 9 वाजता ही सिरीज भेटणार आहे. त्यामुळे रोज रात्री 9 वाजता बघायला विसरायचं नाही. तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. व्हिडिओला जर आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करायचं आहे. ठीक आहे. आपला जो काही डेली करंट अफेअरची बॅच आहे, ज्या मुलांनी डेली करंट अफेअरची बॅच जीके आणि जीएस जो तुमचं चांगलं व्हायचं असेल असं वाटत असेल तर तुम्ही ही बॅच नक्कीच घ्यायला विसरायचं नाही. 49 रुपयाची बॅच आहे फक्त आणि फक्त. रोज 1.5 रुपये बॅच पडतो आणि या बॅचमध्ये देखील रोज तुमचे व्हिडिओ होतात डेली. इथं मी तुम्हाला पीडीएफ पण देत असतो. तुम्हाला पीडीएफ पण त्या ठिकाणी काय होतं, रिव्हिजनला सोपं पडत राहतो. आणि जो आपला अनुभव श्रेणीचा जो स्पर्धा परीक्षा पुस्तक आहे, हे पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल, घेतलं तर चांगली गोष्ट आहे. नाही घेतलं तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता व्हॉट्सअपला की मला पुस्तक पाहिजे, आणि तुम्हाला या स्कॅनरवरती किंवा ह्याच नंबरवरती तुम्ही 500 रुपये पे करून तुमचं जे काही स्क्रीनशॉट आहे ते याच नंबरला व्हॉट्सअप करा आणि संपूर्ण नाव पत्तावर पाठवून द्या, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी पण तुम्हाला पुस्तक अवेलेबल होऊ शकतं. जर तुम्ही ह्या एरियामध्ये राहत असाल तर सोलापूर, संभाजीनगर, त्यानंतर नागपूर, भंडारा, त्यानंतर पुणे आहे, सातारा आहे, या वेगवेगळ्या ठिकाणी, ठीक आहे, जिथं तुम्हाला बुक स्टॉल जवळ पडतं या ठिकाणी जाऊन तुम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. नाही मिळालं तर शेवटी आपला या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. ठीक आहे. पुस्तकाची जी अनुक्रमणिका आहे ही अनुक्रमणिका अशा पद्धतीने आहे, म्हणजे भरपूर घटक मी कव्हर केले. तर 2023चे पण प्रश्न, म्हणजे 2024चे प्रश्न, यंदाचे प्रश्न मी पोलीस शिपाई जेवढे झाले होते ना ते पण मी इथं कव्हर केलेलं आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. सुरू करता. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. द स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे. आर्थिक विकासासाठी, आर्थिक वाढीसाठीचं जे स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे हे या पुस्तकामध्ये दर्शवलेलं आहे. आणि या ग्रंथाचे लेखक कोण असतील तर तिथं हर्षमन, पर्याय क्रमांक 4. हर्षमन लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि हे इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्रावरचे हे पुस्तक आहेत, महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. 1, 2, 3 सांगतो. आता सरदार वल्लभभाई पटेल आहेत, ठीक आहे, जे भारताचे पहिले गृहमंत्री होते. भारताचे पहिले गृहमंत्री कोण असतील? सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर देखील होते, मुख्य गव्हर्नर, आरबीआयचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग. त्यानंतर ते पंतप्रधान देखील राहिलेले व्यक्ती आहेत. मनमोहन सिंग सर्वांना माहिती असतील. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक भरपूर येतं, जरा इंडिया 2020 आहे. इंडिया 2020 नावाचं पुस्तक यांचं आहे. त्यानंतर सगळ्यात फेमस पुस्तक यांचं लक्षात ठेवायचं, कधी पण विसरायचं नाही, अग्निपंख नावाचं. ठीक आहे, अग्निपंख नावाचं पुस्तक याचंच आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर यांची जयंती राहते, जो आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. चला, याच्या व्यतिरिक्त आणखी काही पुस्तक सांगतो जे खूप महत्वाचे आहेत. एक पुस्तक आहे, आरबीआयचे माजी गव्हर्नर राहिलेले व्यक्ती आहेत विमल जालान. ठीक आहे, विमल जालान. ठीक आहे, यांचं एक पुस्तक सांगतो मी, खूप फेमस आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे द इंडिया स्टोरी. द इंडिया स्टोरी लक्षात ठेवा. जर तुम्हाला नवीन काही गोष्टी भेटले तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे, जे तुम्हाला कायमच्या लक्षात राहून जातील. ओके, चल. त्यानंतर आणखीन एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर येतं, त्याचं नाव डी सुब्बाराव. लक्षात ठेवा, डी सुब्बाराव. ठीक आहे, यांचं एक पुस्तक आहे हु मूव्ड माय इंटरेस्ट रेट नावाचं. ठीक आहे, हु मूव्ड माय इंटरेस्ट रेट. ठीक आहे, हे पुस्तक खूप फेमस आहे, हु मूव्ड माय इंटरेस्ट रेट. महत्वाचं पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. आणि आरबीआयचे आणखी एक गव्हर्नर सांगतो, रघुराम राजन. यांचं नाव सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, रघुराम राजन यांचं पुस्तकाचं नाव काय असेल तर ते द थर्ड पिलर. द थर्ड पिलर हा क्वेश्चन खूप वेळेस पेपरला आलेला बरं का, हा वाला द थर्ड पिलर वाला, जो तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. बाकी ठीक आहे. त्यानंतर आणखी एक 2 पुस्तक सांगू. प्रणव मुखर्जी, द कोएलिशन इयर्स. ठीक आहे, प्रणव मुखर्जी आहेत ना, प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती. ठीक आहे, प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाचं नाव आहे द कोएलिशन इयर्स. द कोएलिशन इयर्स नावाचं पुस्तक फेमस आहे. कुणाचं? प्रणव मुखर्जी यांचंच. त्यानंतर कुलदीप नय्यर यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा, कुलदीप नय्यर. कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकाचं नाव आहे, कुलदीप नायर, द जजमेंट नावाचं. द जजमेंट. ठीक आहे, द जजमेंट. शेवटचं सांगतो, शेवटचं महत्वाचं सांगू. पी व्ही नरसिंहराव, सर्वांना माहिती असतील. ठीक आहे, पी व्ही नरसिंहराव यांच्या पुस्तकाचं नाव आहे द रेस ऑफ माय लाईफ. नाही, पी व्ही नरसिंहराव यांच्या पुस्तकाचं नाव काय असेल? द इनसाइडर आहे.
ठीक आहे. कुठला असेल? द इनसाइडर, P.V. नरसिंहराव. P.V. नरसिंहराव यांचं पुस्तकाचं नाव काय असेल? द इनसाइडर. इनसाइडर. आणि चुकून एक नाव आलं होतं कुठलं? द रेस ऑफ माय लाईफ. हे कोणाचं आहे? हे मिल्खा सिंग यांचं आहे. मिल्खा सिंग यांचं आहे. सगळे पुस्तक लक्षात ठेवा. आपलं जे काही बुक आहे, पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला मी मराठी पुस्तक वेगळे, राष्ट्रीय लेवलचे पुस्तक वेगळे, आंतरराष्ट्रीय पुस्तक लेवल वेगळे, असे तुम्हाला मी वेगवेगळे दिलेले आहेत. 3 पार्टमध्ये पुस्तक दिलेले आहेत मी, म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं पडतं म्हणून. जुने नवीन सगळे सगळे पुस्तक मी दिले आहेत, एकदा वाचून घ्या. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, अंड्यात कोणते जीवनसत्व असतं? अंडी सर्वांना माहिती असेल. अंड्याचं कवच हे कशापासून बनलेलं असतं? असं क्वेश्चन खूप वेळेस विचारलेलं आहे. हे असतं कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, अंड्याचं कवच. आणि अंड्याचं टोपली म्हणून कोणत्या राज्याला ओळखतात? एक बाउल ऑफ इंडिया, तर तो आहे आंध्र प्रदेश. एक बाउल ऑफ इंडिया आंध्र प्रदेश आहे. आणि अंड्यामध्ये अ, ब आणि कड सर्व जीवनसत्व असतात. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ए व पी दोन्ही राईट आन्सर आहे. अंडी लक्षात ठेवा. आणि अंडी विशेष काय क्रांती आली होती, तर ती क्रांती आहे रजत क्रांती. ठीक आहे, रजत क्रांती म्हणजे कुठला? सिल्वर रिव्होल्युशन. सिल्वर रिव्होल्युशन. आणि ह्या रजत क्रांतीचे जनक कोण असतील? तर तेथे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. लक्षात ठेवा, हे रजत क्रांती आहे, सिल्वर रिव्होल्युशन आहे, सिल्वर फायबर नाही, रजत तंतू क्रांती नाही. रजत तंतू क्रांती सांगा बरं, त्याला कोण सांगतं बघू? एक क्रांती आहे रजत तंतू क्रांती. मग ही क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित असेल? रजत तंतू क्रांती, त्याला आपण सिल्वर फायबर रिव्होल्युशन म्हणतो आपण. हे आहेत कापूस. कापूस आहे. कन्फ्युज होऊ नका, रजत तंतूला सुवर्ण तंतूशी. ठीक आहे, सुवर्ण तंतू क्रांती ही कुठल्या उत्पादन संबंधित असेल? तर ते ताग, ज्यूट म्हणतो आपण. चलो असू द्या. आपण जीवनसत्व बघूयात. जीवनसत्वाचा शोध कोण लावला बा? जीवनसत्वाचा शोध कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे? तर तो फुंक. आणि जीवनसत्व 2 प्रकारचे असतात, सर्वांना माहिती असतील. एक आहे मेदामध्ये विरघळणारे, दुसरं आहे पाण्यामध्ये विरघळणारे, फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. मेदामध्ये विरघळणारे कुठले असतील? ए, डी, के आणि ई हे मेदामध्ये विरघळतात. त्यानंतर कुठल्या आपल्या वॉटर सोल्युबल कुठले असतील? तर ते बी आणि सी. ठीक आहे, जे तुम्ही किती पण खावा, तुम्हाला म्हणजे शरीराला आपल्या त्रास होत नाही. जीवनसत्व खूप महत्त्वाचं, गरजेचं येतं, आपण खाल्लं देखील पाहिजे. वेगवेगळे पालेभाज्या असतील, मांस असतील, काही आपले जे काही तेल वगैरे आहेत, डाळवर्गीय वनस्पती आहेत, ह्या सर्वांमधून आपल्याला काय भेटतं? हे जीवनसत्व भेटत राहतात. ओके, लक्षात ठेवा, जीवनसत्व खूप खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन कोणत्या माशाचे होते? मासा. ठीक आहे, असे कोणते मासे आहेत ज्याचं उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये? तर तो आहे बोंबील. कुठला असेल? बोंबील. पर्याय 1 लक्षात ठेवायचं आहे. बोंबीलचा राईट आन्सर आहे. सर्वात जास्त प्रमाणात बोंबीलचं उत्पादन होतं महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जो सिल्वर पापलेट आहे, ठीक आहे, सिल्वर पापलेट जो आहे, हा सिल्वर पापलेट महाराष्ट्राचा काय आहे? राज्य मासा आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा राज्य मासा कुठला असेल? तर तो सिल्वर पापलेट आहे. आणि बेस्ट, चला एक क्वेश्चन चालू घडामोडी सांगतो तुम्हाला. बेस्ट समुद्री राज्य कुठलं असेल? नुकतं आलेल्या रँकिंगनुसार बेस्ट समुद्री राज्य कोणते असेल? ठीक आहे, याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य कुठलं असेल? तर तो आहे केरळ. केरळ आहे बेस्ट समुद्री राज्य. आणि बेस्ट मत्स्यपालनासाठी बेस्ट युनियन टेरिटरी कुठला असेल? तर तो जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा, मासे खूप खूप महत्वाचे आहेत. आणि मत्स्य उत्पादन वाढावं म्हणून एक क्रांती पण राबवण्यात आली बघा. ठीक आहे, मत्स्य उत्पादन वाढावं म्हणून एक क्रांती पण होती. त्या क्रांतीचं नाव आहे ब्ल्यू रिव्होल्युशन, निळी क्रांती. ठीक आहे, ब्ल्यू रिव्होल्युशन किंवा निळी क्रांती असं आपण त्याला म्हणतो. IMP आहे. नेक्स्ट, टच स्क्रीन मॉनिटर आहे, सर्वांना माहिती असतील. ठीक आहे, टच स्क्रीन मॉनिटर हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? थोडक्यात टच स्क्रीन मॉनिटर बघा, समजा हे मॉनिटर आहे, आपण त्याला असं, हा तुमचा मॉनिटर माना. ठीक आहे, या ठिकाणी अटॅच आहे त्याला. मग या ठिकाणी तुम्ही डिस्प्ले पण आहे, ते डिस्प्ले म्हणजे आपल्याला ते दिसतं, थोडक्यात ते आपल्याला दिसतं. ठीक आहे ना, ते आपल्याला दिसतं म्हणून काय बाबा, हे आउटपुट डिव्हाइस आहे ना, म्हणजे आउटपुट आहे. ठीक आहे, आपल्याला समोर दिसतं चित्र वगैरे, आणि आपण टच करू शकतो. याचा आता आपण कमांड देऊ शकतो, म्हणजे हे इनपुट डिव्हाइस पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत.
पर्याय क्रमांक 4 हे राईट आन्सर आहे. ठीक आहे ना. टचस्क्रीन मॉनिटर लक्षात ठेवायचं आहे. जे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस आहेत ना, तुम्हाला पेपरला विचारतात खूप वेळेस. ठीक आहे. म्हणजे इनपुट कुठले असतील तर एकदा बघून घेतो आपण. इनपुट कुठले असतील बघा, जे ज्याच्याद्वारे आपण कॉम्प्युटरला सांगू बरं का, त्याला म्हणतात इनपुट डिव्हाइस. इनपुट उदाहरणार्थ माऊस आहे, त्यानंतर स्कॅनर आहे. ठीक आहे, स्कॅनर आहे, माऊस आहे, त्यानंतर कीबोर्ड आहे. हा, हे काय तर हे इनपुट डिव्हाइस आहेत. आणि आउटपुट कुठले असेल, आउटपुट डिव्हाइस कुठे असतील तर ते आहे डिस्प्ले, म्हणजे मॉनिटर आहे, थोडक्यात मॉनिटर आहे. त्यानंतर प्रिंटर आहे, जे आपल्याला प्रिंट करून आपल्याला मिळतं, जे आपल्याला मिळतं ते आउटपुट, जे आपण देतो ते इनपुट. सिंपल भाषेमध्ये समजतं का. हा, मॉनिटर, प्रिंटर हे काय तर हे आउटपुट डिव्हाइस आहेत. त्या स्पीकर म्हणा, याच्यामध्ये स्पीकर आवाज येतो आपल्याला. ठीक आहे, स्पीकर आवाज येतो. माईक इकडे येईल बरं का, माईक इकडे येईल, जे आपण बोलू. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी समजले असेल. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, उत्तर कोरिया या देशाची राजधानी कोणती असेल. ठीक आहे, उत्तर कोरिया आणि साऊथ कोरिया दोन देश आहेत. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया दोन देश आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सिओल येतं. सिओल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे. आणि उत्तर कोरियाची राजधानी कुठली असेल, प्योंगयांग आहे. पर्याय क्रमांक 4 प्योंगयांग ही उत्तर कोरियाची राजधानी आहे. आणि दोन देश आहेत म्हणा, इथं आहे नॉर्थ कोरिया, उत्तर कोरिया, आणि इथं आहे साऊथ कोरिया. ठीक आहे, ह्यांच्या दरम्यान एक सीमा आहे. दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्या दरम्यानची सीमारेषा काय म्हणतात, तर ते आहे 38 अंशाची रेषा. 38 अंश सीमारेषा काय, अक्षवर्त आहे 38 अंशाची, जे उत्तर कोरिया दक्षिण कोरियाला वेगळं करतो. लक्षात ठेवा. ही सिओल राजधानी आहे दक्षिण कोरियाची. आणि जगामध्ये 5G लॉन्च करणारा पहिला देश कुठला असेल, तर तो लॉन्च करणारा पहिला देश आहे दक्षिण कोरियाच. ठीक आहे, लक्षात ठेवा. दक्षिण कोरिया ही महत्वाचं आहे. आणि सॅमसंग कंपनी आहे, सर्वांना माहिती असतील. कुठलं, सॅमसंग कंपनी देखील कोणत्या देशाची आहे, दक्षिण कोरियाचा. LG कंपनी सर्वांना माहिती असतील. ओके, LG कंपनी, लक्कीज गोल्ड स्टार म्हणतो आपण त्याला, LG कंपनी देखील दक्षिण कोरियाचे, सिओलमध्ये त्याचं हेडक्वार्टर येतं. चला, इथं बघत आपण बेरूत नावाचं छोटंसं इथं शहर आहे, बेरूत. या बेरूत ही कशाची राजधानी आहे, थोडक्यात बेरूत ही लेबनॉनची राजधानी आहे. लेबनॉन नावाचा देश आहे, लेबनॉनची राजधानी बेरूत आहे. दमास्कस ही सिरियाची राजधानी आहे. सिरिया या देशाची राजधानी कुठे असेल, दमास्कस आहे. सिओल आता सांगितलेलं आहे. एक दोन राजधानी विचारू, उत्तर सांगा. चला पटापट बघू. घाना याची राजधानी सांगा पटापटा. घानाची राजधानी सांगा. त्यानंतर आहे लिबियाची राजधानी सांगा. लिबिया, घाना आहे, लिबिया आहे. चिलीची राजधानी सांगा. चिली आहे. अर्जेंटिनाची राजधानी सांगा. अर्जेंटिना आहे. त्यानंतर कंबोडियाची राजधानी सांगा. कंबोडिया. चला एवढं जरांचं चेक करू आपण. कंबोडिया. घानाची राजधानी कुठल्या येतात, घानाची राजधानी अक्रा आहे. घानाची राजधानी अक्रा आहे. लिबियाची राजधानी येतात त्रिपोली, लिबिया. चिलीची राजधानी कुठलं असेल, सॅन्टियागो. चिलीची राजधानी येते सॅन्टियागो. अर्जेंटिनाची राजधानी कुठे असेल, ब्युनॉस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. कंबोडियाची राजधानी तर नॉम पेन. ठीक आहे, चला एक क्वेश्चन विचारतो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. लाओस या देशाची राजधानी कोणती आहे, सांगा. लाओस या देशाची राजधानी कोणती आहे. नेक्स्ट, जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना काय म्हणतात. जे जन्मापासूनच ज्यांच्या हृदयाला होल आहे असे ते काही मुलं असतात. ठीक आहे, तर हृदयाला छिद्र असणारा किंवा हृदयात होल असणारा जो काही दोष असणारा जो काही मुलगा आहे त्याला काय म्हणतात, त्यामुळे ब्ल्यू बेबी. बऱ्याच जणांना आन्सर करेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, ब्ल्यू बेबीचं राईट आन्सर आहे. लक्षात ठेवा, ब्ल्यू बेबी हृदयामध्ये जन्मताच दोष असतो. ठीक आहे, नंतर तो बुजतो कधी कधी आणि कधी कधी बुजत नाही, मग तो होल तसं राहतो, त्याला म्हणतो आपण ब्ल्यू बेबी ऍक्च्युअली. हृदय, ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि हृदयाला 4 कप्पे असतात. ठीक आहे, हृदयाला किती कप्पे असतात, माना हे हृदय आहे, मानाला काय हरकत आहे. ठीक आहे ना, हे हृदय आहे माना. आणि जो खालचा, चला असं नको ना, तुम्हाला ना असं पाहिजे. ठीक आहे, चला ठीक आहे, हे तुमचं हृदय माना. ठीक आहे, 4 कप्पे हृदयाचे. हे हृदयाचे किती 4 कप्पे आहेत. हे 2 जे उजवे कप्पे आहेत ना, हे 2 उजवे कप्पे, ह्या काय म्हणतात, ह्याला म्हणतात अलिंद. हे 2 खालचे आहेत ना दोन्ही कप्पे, ह्याला म्हणतात निलय. ही झाली उजवी बाजू.
हे डावी बाजू, ठीक आहे ना. हे हृदय तुमच्याकडे बघतोय असं लक्षात ठेवा. हा, मग आता उजवे अलिंद उजवे निलय, डावे अलिंद डावे निलय. समजतं का? हा सर्वात मोठा असतो बघा. ठीक आहे. सर्वात मोठा कप्पा कुठला असेल हृदयाचं? 4 कप्पे ना हृदयाला. किती कप्पे आहेत? 4 कप्पे आहेत. आणि 4 तुमच्या समोर आहेत, 1 2 3 4. आणि सर्वात मोठा कप्पा कुठला असेल तर तो आहे डावे निलय. लक्षात ठेवा, निलय निलय, डाववर डाव निलय. समजतं का हृदय? आणि हृदयाचे काय, हृदयाचे ठोके असतात किती पडतात? हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती पडतात? 72 ठोके पडतात. लक्षात ठेवा, एका मिनिटाला, पर मिनिटाला 72 ठोके पडतात. आणि हे ठोके मोजतो कशाद्वारे आपण? स्टेथोस्कोपद्वारे. स्टेथोस्कोप, हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरण काय म्हणतात? स्टेथोस्कोप असे म्हणतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनं होतात? ते कमीत कमी किती बैठका व्हायला पाहिजे? होतात किती? कमीत कमी व्हायला पाहिजे 2 बरं का, होतात 3. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. उन्हाळी होतं, पावसाळी होतं आणि अर्थसंकल्पीय 1 होतं. उन्हाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय. उन्हाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय असं होतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक हिवाळी अधिवेशन होतं, एक हिवाळी होतं आणि एक पावसाळी होतं. पावसाळी म्हणायचं होतं मला. उन्हाळी म्हणजेच एक अर्थसंकल्पीय म्हणा तुम्ही. अर्थसंकल्प असे 3 होतात, व्हायला पाहिजे 2. म्हणजे दोन अधिवेशनाच्या दरम्यान 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये असं त्याचा अर्थ आहे. विधिमंडळ, महाराष्ट्र विधिमंडळ. महाराष्ट्र विधिमंडळ दोन सदनाचा मिळून बनलेलं आहे. एक आहे विधानसभा, एक आहे विधानसभा महाराष्ट्राचा, आणि दुसरा आहे विधान परिषद. विधान परिषद. नुकतंच विधानसभेच्या 15वे निवडणुका देखील पार पडले बघा. ठीक आहे, निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. 78 सदस्य. विधान परिषद हे एक स्थायी सभागृह आहे, स्थायी परमनंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा अनेक वरिष्ठ सभागृह आहे. हा वरिष्ठ आहे, स्थायी आहे. आणि जो विधान सभा आहे तो कनिष्ठ सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे, कनिष्ठ. आणि हा कसा आहे, म्हणजे अस्थायी आहे थोडक्यात. ठीक आहे, अस्थायी आहे, लक्षात ठेवा. अस्थायी याचा अर्थ असा होतो की दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, बरखास्त होतं आणि परत पुन्हा निवडणुका होतात, याचं नाही. मात्र विधान परिषदेचे जर सदस्य असतील सदस्य, तर यांचा कालावधी हा 6 वर्षांचा राहतो. यांचा कालावधी किती राहतो सदस्यांचं? ह्या विधानसभेच्या 5 वर्ष राहतो. नेक्स्ट, एक खिंड आहे नथुला खिंड. ही नथुला खिंड कोणत्या राज्यात येतं? ठीक आहे, कोणत्या राज्यात नथुला खिंड आहे? फेमस आहे नथुला खिंड, हे तर सिक्कीम राज्यामध्ये. आणि सिक्कीम राज्यामध्ये आणखीन एक खिंड आहे. नथुला तर आहेच आहे, नथुला सोबत जेलेपला पण आहे. नथुला व जेलेपला या 2 खिंडी सिक्कीम राज्यामध्ये येतात. झारखंडमध्ये प्रश्नच येत नाही. ठीक आहे. हा, अरुणाचल प्रदेशमध्ये 4 खिंडी येतात. DDLB. मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती बॅच मध्ये शिकवत असताना. ठीक आहे, DDLB चा अर्थ असा, DDLJ तुम्ही बघितलं असेल पिक्चर शाहरुख खान आणि काजोलचा. DDLJचं काय लॉंग फॉर्म आहे? तर ते आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, बरोबर का? आता इथं दिलवाले दुल्हनिया ले भागेंगे म्हणा. DDLB अरुणाचल प्रदेश. मग दिलवाले पिक्चर कुठलं होतं? अरुण कुठल्या चित्रपटामध्ये होतं? अजय देवगण दिलवालेमध्ये. ठीक आहे ना, असं अरुण लक्षात ठेवा. चलो, हे सिंपल गोष्ट आहे. हा, DDLB ह्याच्यामध्ये दिहांग आहे, दिहांग. दिफो आहे, दुसरा दी जो आहे ना तो दिफो आहे, डी वाला. त्यानंतर लिखापाणी आहे, दिहांग, दिफू, लिखापाणी, बोमडीला. बीचा अर्थ होतो बोमडीला. ला म्हणजे पास किंवा हा खिंड. ठीक आहे, हे 4 लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशमध्ये येतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो उत्तराखंड आहे, उत्तराखंडमध्ये नाव लक्षात ठेवा, निलिमा. ठीक आहे, डायरेक्ट नाव लक्षात ठेवा, एका मुलीचं नाव आहे निलिमा. निलिमा म्हणजे काय? नीती खिंड. त्यानंतर लिपुलेख खिंड, लिपुलेख आहे. त्यानंतर मानखिंड. ह्या 3 खिंडी कुठे येतात? उत्तराखंड या राज्यामध्ये येतात. IMP ना, लक्षात ठेवा. हे जेलेपला विसरायचं नाही. सिक्कीमचं राजधानी काय असेल? गंगटोक आहे. आणि सिक्कीमचे सध्याचे मुख्यमंत्री कोण असतील? CM कोण असतील ह्या सिक्कीमचे? प्रेमसिंग तमांग किंवा PS गोले हे मुख्यमंत्री आहेत. आणि राजधानी गंगटोक आहे. सिक्कीममध्ये काय बाबा? कांचनगंगा देखील आहे. कांचनगंगा नॅशनल पार्क मध्ये आहे. आणि कांचनगंगा एक वर्ल्ड हेरिटेज साईट, जागतिक वारसा स्थळ देखील आहे. नथुला खिंड लक्षात ठेवा. सर क्वेश्चन विचारतो, सोपं विचारतो, जास्त अवघड विचारत नाही. पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट सगळ्यांना माहिती असेल.
ठीक आहे. पश्चिम घाटाला विलग करणारी खिंड कुठली असेल? पश्चिम घाटाला अलग करणारी जी खिंड आहे ती खिंड कोणती आहे सांगायचं आहे. म्हणजे पश्चिम घाटाला दक्षिण आणि उत्तर या दोन भागामध्ये विभागण्याकरता खिंड कुठली असेल? नेक्स्ट, कबड्डी खेळ सर्वांना माहिती असेल. कबड्डी या खेळामध्ये किती खेळाडू असतात? सिंपल गोष्ट, सर्वांनाच याचा आन्सर येत असेल तर ते पर्याय क्रमांक 4 7. ठीक आहे. किती येतं? कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात, 7. आता मला सांगा 7 खेळाडू असणारे आणखी कोणते कोणते खेळ आहेत का? आहे ना. कुठलं? वॉटर पोलो. वॉटर पोलो आहे. हँडबॉल पण आहे बघा. वॉटर पोलो आहे. वॉटर पोलो आहे. त्यानंतर हँडबॉल आहे. त्यानंतर नेटबॉल पण आहे. नेटबॉल पण आहे. ह्या सर्व खेळामध्ये प्रत्येकी 7-7 खेळाडू असतात. याच्या व्यतिरिक्त 9 खेळाडू कुठे असतात? खो खो. ठीक आहे. खो खो मध्ये हे एका संघामध्ये सांगतो मी 9 खेळाडू असतात. खो खो आणि बेसबॉल मध्ये. खो खो आणि बेसबॉल मध्ये 9 खेळाडू असतात. 4 खेळाडू कशामध्ये असतात? पोलो. लक्षात ठेवा. पोलो मध्ये 4 आहेत. वॉटर पोलो मध्ये 7 आहेत. IMP. आणि फेमस सर्वांचं आवडतं कुठलं असेल तर ते 11वा. क्रिकेट आहे. फुटबॉल आहे. ठीक आहे. क्रिकेट फेमस आहे. फुटबॉल फेमस आहे. 11 खेळाडू असणार सांगाल मी. त्यानंतर हॉकी पण आहे. हॉकी पण आहे. ह्या 4 खेळामध्ये 3 खेळामध्ये किती असतात? प्रत्येकी 11 प्लेयर असतात. कबड्डी लक्षात ठेवा. कबड्डी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कबड्डी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तो ते बांगलादेश. ठीक आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? कबड्डी आहे. आणि पाचवा प्रश्न बघा, कोणत्या खिंड आहे? मी तुम्हाला विचारलं होतं तर ते पालघाट. पालघाट गॅप म्हणतो किंवा पालघाटची खिंड राईट आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. रॉबिन रेड ब्रेस्ट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे? रॉबिन रेड ब्रेस्ट म्हणतो आपण. ठीक आहे. रॉबिन रेड ब्रेस्ट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? थोडक्यात कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तर आहे युकेचा. पर्याय क्रमांक 3 युके म्हणजे युनायटेड किंगडम किंवा ग्रेट ब्रिटन. इंग्लंड म्हटलं तरी ओके मध्ये इंग्लंड. चीनचं कुठलं असेल बा? चीनचं आहे पांडा. रेड पांडा. पांडा आणि ड्रॅगन पण आहे बघा. ठीक आहे. चीनचं. पाकिस्तानचं कुठलं असेल? काश्मीरी शेळी. काश्मीरी शेळी. पण तुम्हाला जर ऑप्शन मध्ये काश्मीरी शेळी नाही भेटलं तर उत्तर काय द्यायचं? या काश्मीरी शेळीच म्हणतात मारखोर. मारखोर पण लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाचं कांगारू आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया कुठं असेल? कांगारू आहे. फेमस लक्षात ठेवा युके. आणि युके मध्ये किती देश येतात? युके मध्ये किती देश येतात? हे देश येतात 4. कुठले कुठले? एक इंग्लंड आहे. इंग्लंड आहे. त्यानंतर स्कॉटलंड आहे. इंग्लंड. त्यानंतर स्कॉटलंड आहे. इंग्लंड स्कॉटलंड. त्यानंतर उत्तर आयर्लंड. नॉर्दर्न आयर्लंड. उत्तर आयर्लंड आहे. इंग्लंड आहे. स्कॉटलंड आहे. उत्तर आयर्लंड. आणि आणखी काय? वेल्स. वेल्स. ह्या 4 देशांना मिळून काय म्हणतो आपण? युके असं म्हणतो. हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. नवीन मुलांना हे माहिती नसेल पण जुन्या मला माहिती आहे. त्यापैकी जर आपण हे एक बाहेर काढलं तर राहतात 3 देश. हे जर मी कट केलं, कुठलं? उत्तर आयर्लंड कट केलं तर इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्स या 3 देशाला काय म्हणतात? इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्स या 3 देशाला काय म्हणतात? त्याला म्हणतात ग्रेट ब्रिटन. GB. ग्रेट ब्रिटन. नेक्स्ट, आचार्य विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? ठीक आहे. विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न भेटतो? त्यांना मरणोत्तर भारतरत्न भेटला 1983 मध्ये. ठीक आहे. मरणोत्तर पुरस्कारांना 1983 मध्ये भेटलेला आहे. चला एक खूप छान क्वेश्चन विचारतो. आचार्य विनोबा भावे सर्वांना माहिती असतील. पेन मध्ये त्यांचा जन्म आहे. पेन, रायगड जिल्ह्यातील पेन मध्ये. ठीक आहे. हे कितवे महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना हा भारतरत्न भेटलेला आहे सांगा? ठीक आहे. प्रश्न समजतोय का? आचार्य विनोबा भावे हे कितवे महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? सुपर आहे क्वेश्चन. बघत कोण सांगतं कितवे आहेत. आणि त्याच्या अगोदरचे किती जण आहेत त्यांचं नाव पण सांगितलं तर एकदम भारी. दिल गार्डन. आता बघा, भारतरत्न पुरस्कार 1954 ला सुरू केली होती. ठीक आहे. पहिल्यांदा आपण 1954 3 व्यक्तींना दिलं. ठीक आहे. कुठले कुठले 3 व्यक्ती? म्हणजे ट्रिपल आर. आर आर आर. ठीक आहे. कुठला कुठं? राजगोपालाचारी. कुठलं? राजगोपालाचारी आहेत. राजगोपालाचारी. त्यानंतर CV रमन आणि राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 3 व्यक्तींना भेटलेलं होतं. बऱ्याच जणांना आन्सर करेक्ट दिलं आहे. तिसरे व्यक्ती आहेत
केवळ आणि केवळ तिसरे व्यक्ती आता विनोबा भावे ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलाय. मी एकूण नाही सांगे ना, एकूण सांगे ना, मी फक्त विनोबा भावे पर्यंतच मर्यादित सांगलो. तिसरे व्यक्ती आहेत. पहिले कोण होते? महर्षी कर्वे होते 1958 ला. दुसरे कोण होते? पांडुरंग वामन काणे, पावा काणे होते, ज्यांना 1963 मध्ये पुरस्कार भेटला होता. तिसरे व्यक्ती होता विनोबा भावे, ज्यांना 1983 मध्ये पुरस्कार भेटलेला आहे. आणि आचार्य विनोबा भावे यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार भेटला पहिलावाला. रेमन मॅगसेसे पुरस्कार 1958 मध्ये भेटले होते ना, आणि महर्षी कर्वे यांना 58 मध्येच भारतरत्न भेटलेला आहे. आणि पहिले व्यक्ती ते संपूर्ण जगातील ज्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार भेटलेलं होतं, विनोबा भावे. ठीक आहे. ज्यांनी ग्रामदान, त्यानंतर भूदान चळवळ सुरू केलं होतं, ग्रामदान चळवळ सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आचार्य विनोबा भावे. नेक्स्ट, सूक्ष्म वस्तू जर असतील, सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सूक्ष्म वस्तू मायक्रोस्कोप म्हणतो आपल्याला. ठीक आहे. मायक्रोस्कोप, पर्याय क्रमांक 4. मायक्रोस्कोप म्हणजे हे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीच वापर केला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त सिस्मोग्राफ आहे, भूकंप मापक म्हणतो आपण, भूकंप सिस्मोग्राफ. मायक्रोमीटर म्हणजे लघु अंतर, थोडक्यात म्हणजे कमीत कमी अंतर. लघु अंतर म्हणजे मायक्रो म्हणजे कमी, मीटर म्हणजे अंतर. बॅरोमीटर म्हणजे काय? हवेचा दाब मोजणे. हवेचा दाब मोजण्याचं उपकरण काय असेल? बॅरोमीटर आहे. मग रक्तदाब सांगा चला. रक्तदाब मोजण्याचं उपकरण कुठलं असेल? रक्तदाब. रक्तदाबाने मोजतो आपण काय? रक्तदाब मोजतो आपण कशाने? तर ते स्फिग्मोमॅनोमीटर. स्फिग्मोमॅनोमीटर. ठीक आहे. स्फिग्मोमॅनोमीटर. तर हे आहे रक्तदाब, बीपी, ब्लड प्रेशर. आणि जर मी मागील लेक्चरमध्ये चुकून 100 असं काहीतरी सांगितलं असेल, तर नॉर्मल वाला जो काही रक्त हे आहे, ब्लड प्रेशर आहे, तर तो 120 आणि 80 असतो बरं का, लक्षात ठेवा. नॉर्मल 120 80 असतो, लक्षात ठेवा. 120च्या ठिकाणी जर 140 झालं आणि 80 ठिकाणी जर 100 झालं तर हाय बीपी. 120च्या ठिकाणी जर 100 झालं आणि 80 ठिकाणी 60 झालं तर लो बीपी. हा कंपल्सरी, पक्का डोक्यात ठेवा. आता नेक्स्ट, ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? क्वेश्चन कन्फ्युजन आहे, बरोबर का? आता इथं 2 उत्तर करेक्ट आहेत याची. ठीक आहे ना. ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? एक परभणीला पण म्हणतो आपण, दुसरं सोलापूर तर आहेच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी आणि डी दोन्ही राईट आन्सर आहे त्याची. ठीक आहे. दोन्ही राईट आन्सर. परभणी पण आहे आणि सोलापूर पण आहे. ज्वारीचे कोठार सोलापूरमध्ये विचारलं तर मंगळवेढा. मंगळवेढ्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात, जिथं संत दामाजी यांचं समाधी देखील आहे. सोलापूर. ज्वारीचे कोठार परभणीला पण म्हणतात ज्वारीचे कोठार, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एक प्रकार लक्षात ठेवा, कधी पण विसरायचं नाही. ज्वारीच्या समाधीचाच प्रकार आहे एक. तर तुम्हाला क्वेश्चन विचारते की काय आहे नेमकं, तर ते मालदांडी. ठीक आहे. मालदांडी हे कशाचा प्रकार आहे? तर हे ज्वारी आहे. मालदांडी काय? ज्वारी आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष म्हणून कोणतं वर्ष डिक्लेअर केलं होतं? ठीक आहे. तर ते 2023. आणि यंदाचं 2024चं वर्ष काय आहे? 2024चं वर्ष हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आहे. आणि पुढच्या वर्षी 2025चं वर्ष काय असणार आहे? पुढच्या वर्षी असणार आहे तर आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष, कोऑपरेशन डे इयर. त्यात पुस्तक आहे झोंबी. ठीक आहे. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? फेमस क्वेश्चन आहे झोंबी, आणि खूप जणांना हा क्वेश्चन विचारलं पण आहे आणि विचारतात परत परत. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, कुठला? झोंबीवाला. मग कोणाचं पुस्तक आहे झोंबी? हे आनंद यादव यांचं, पर्याय क्रमांक 3. आनंद यादव यांचं पुस्तक आहे झोंबी, लक्षात ठेवा. बाकी शिवाजी सावंत यांचं पुस्तक कुठले असतील? छावा आहे, मृत्युंजय आहे, त्यानंतर लढत नावाचं एक पुस्तक आहे. लढत हे पुस्तक आहे. छावा, मृत्युंजय, लढत हे शिवाजी सावंत यांचे पुस्तक आहेत, लक्षात ठेवा. शिवाजी सावंत. बाबा आमटे यांचं पुस्तक फेमस आहे एक. बाबा आमटे यांचं एक पुस्तक फेमस आहे, ज्वाला आणि फुलेवालं. ज्वाला आणि फुले हे पुस्तक बाबा आमटे यांचं. आणि पु ल देशपांडे तर काय भरपूरच आहेत. खोगीर भरती आहे, खोगीर भरती आहे. त्यानंतर बटाट्याची चाळ आहे, बटाट्याची चाळ हे पुस्तक पु ल देशपांडेचं आहे. त्यानंतर आसामी आहे, आसामी आहे. ठीक आहे. आसामी असं पुस्तक आहे, एकच आहे ते दोन्ही सगळे मिळून. बटाट्याची चाळ, खोगीर भरती. त्यानंतर पु ल देशपांडे ती फुलराणी पण आहे, ती फुलराणी फेमस आहे. ती फुलराणी कोणाचं? पु ल देशपांडे यांचं, लक्षात ठेवा. पु ल देशपांडे हे पहिले व्यक्ती होते, फर्स्ट
ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना भेटले होते 1996-97 मध्ये पहिले व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, पु ल देशपांडे. चला, आजसाठी तुमचा आजचा जो काही आपण व्हिडिओ घेतला होता खूप छान पद्धतीचा, तुमच्यासाठी आजचा खास क्वेश्चन आहे. याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांनी आन्सर पटकन टाईप करायचं आहे. नुकत्याच मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, चालू घडामोडीचा. सोनू सूद, पंकज त्रिपाठी, अमिताभ बच्चन, पी.आर. श्रीजेश. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर कमेंट बॉक्समध्ये आहे. ओके, चला, वाट बघतो तुमच्या कमेंटची आणि करेक्ट उत्तराची वाट बघतोय. ज्यांना माहिती असेल त्यांनी लक्षात ठेवून प्रश्न सांगायचा आहे. चला, काल एक क्वेश्चन विचारला होतो मी, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी येतं, कोणत्या राज्यामध्ये येतं? केवलादेव राष्ट्रीय उद्यान येतं, बऱ्याच जण आन्सर हे करेक्ट दिलं आहे. राजस्थानचं राईट आन्सर आहे. राजस्थानमध्ये येतं केवलादेव आहे. त्यानंतर सारिस्का एक आहे, केवलादेव, सारिस्का, घाना. ठीक आहे, हे भरतपूर आहे, भरतपूर. हे सर्व राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? याच राजस्थान राज्यामध्ये येतात. आणि केवलादेव कसं आहे, हे एक जागतिक वारसा स्थळ पण आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. कधी भेटलं होतं याला दर्जा? 1985 मध्ये. केवलादेव, काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे दोन पण त्याच्या सोबत ऍड झालेले होते. समजता प्रश्न? चल, लाईक करायचा पटकन. चला आता, आणि जो आपला स्पर्धा परीक्षा नावाचं पुस्तक आहे, स्पर्धा परीक्षा नावाचं ग्रंथ, हे कोणी घेतला असेल 20,000 प्लस 1 लाख ठोकळा आहे. तुम्हाला खूप वाचताना इंटरेस्टिंग येतो. आणि मी कलर पेजेस पण ऍड केलेले आहेत मध्ये मध्ये. ठीक आहे, म्हणजे कलरफुल असल्यामुळे तुम्हाला बोर वाटत नाही थोडक्यात. ठीक आहे, जीकेचा शोध या ठिकाणी संपणार आहे. जर तुम्ही पुस्तक घेतला असेल तर. नाही घेतलं टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ह्या नंबरवरती मेसेज करा, पुस्तक पाहिजे म्हणून घरपोच भेटेल. आणि त्याचं जे काही स्क्रीनशॉट वगैरे आहे ते मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं. हे पण ह्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, तुम्ही कॉल बिलकुल करायचा नाही. ठीक आहे, ह्याच्यावरती मेसेज करा आणि मी त्या मेसेजला रिप्लाय तुम्हाला नक्कीच देईन. या ठिकाणी जर तुम्ही ऑफलाईन पण जाऊन घेऊ शकता. शिवगंगा बुक स्टॉल आहे सोलापूरमध्ये, शीतल बुक स्टॉल, उमदे बुक स्टॉल, वरद बुक स्टॉल, सिस्टम बुक स्टॉल आणि उदय बुक स्टॉल हे सगळे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. हजारे बुक सेंटर आहे नागपूर भंडारामध्ये, स्टडी कट्टा आहे नागपूरमध्ये, ज्युपिटर बुक स्टॉल आहे एबीसी पुण्यामध्ये, राजधानी बुक स्टॉल आहे सातारामध्ये फेमस. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे सर्व IMP आहेत. हे काय करतो आपण, थांबूयात. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डेली करंट अफेअरची आपली बॅच आहे ती कुणी घेतली नसेल तर जरूर घ्यायचं आहे. तुमचं जीके आणि GS दोन्ही छान पद्धतीनं सुधारतं. चला, थांबूयात आपण. आणि ओके, चला, नवीन वाल्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपलं मॅरेथॉन होणार आहे. ठीक आहे, जवळपास 7 तासाचं नॉनस्टॉप मॅरेथॉन आपलं होणार आहे. आणि हे जे काही मॅरेथॉन आहे, ह्या मॅरेथॉनची लिंक किंवा शेड्यूल मी लावले आहे, कमेंट बॉक्समध्ये चेक करा. आणि हे तुम्ही कधी घेणार आहात मॅरेथॉन? हे 8 डिसेंबरला घेणार आहात. ठीक आहे, 8 डिसेंबरला तुमचं मॅरेथॉन राहणार आहे. सकाळी रविवारी, थोडक्यात येत्या रविवारी सकाळी 10 वाजता. बघायला विसरायचं नाही. चलो, हे थांबवत आपण. थँक्यू, जय हिंद. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.